माझ्यावर ईडी सीबीआय किंवा क्रिमिनलचं कुठलंही बॅगेज नाही, त्यामुळे माझं काम थांबवण्यासाठी मला अडकवण्यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई आकसबुद्धीने होते। मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही, माफी मागणार नाही। मी शिक्षा भोगायला तयार आहे। मी परिणामांचा सगळा विचार करून मी माझी मांडणी केलेली आहे। प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल किंवा आपटे असेल, कोश्यारी असतील, या सगळ्याच लोकांनी जे काही आत्तापर्यंत महापुरुषांचा अवमान केला आणि या अवमानाच्या संदर्भात कुणीही त्याच्यावर अवाक्षर बोललं नाही। त्यामुळे जेव्हा कधी कुणी अशा पद्धतीने महापुरुषांचा अवमान करेल तेव्हा सुद्धा माझा स्टँड हाच असेल। यावर त्यांनी तुम्ही तुमच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त कराल का असेही विचारलं, मात्र मी माझ्या म्हणण्यावर ठाम होते की मी कुणाचाही अवमान केलेला नाही। मग मी अवमान केला नसेल तर मग मी कुणाल कामराला सपोर्ट का केला असं एक समितीचं म्हणणं होतं। त्यावर मी माझी भूमिका मांडलेली आहे की भारतीय संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे। एखाद्या कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर धोक्यात येत असेल तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मी लढलं पाहिजे आणि याच न्यायातनं मी कुणाल कामराला सपोर्ट केला। कुणाल कामराची माझी काही ओळख नव्हती, कधी गाठभेट झालेली नव्हती, त्यामुळे फक्त आणि फक्त कुणाल कामरासारखा कलाकार त्याने स्वतःला एकटं समजू नये, त्याच्यासोबत संविधानिक भूमिका घेणारे लोक आहेत हे दर्शवण्यासाठी म्हणून माझं ट्विट होतं। ही मी भूमिका मांडली आणि पुनश्च एकदा समितीतल्या प्रत्येक सदस्यांनी की काय तुम्ही याच्यावर दिलगिरी व्यक्त कराल का, लेखी माफी मागायची तुमची तयारी आहे का, तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही, मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही, माफी मागणार नाही। तुमची साक्ष आज पूर्ण झाली आहे असं सांगण्यात आहे। एकच मिनिट, दोन प्रश्न काय? मुळात आता समिती अध्यक्षांचं असं म्हणणं पडलं की काही प्रश्नांची तुम्ही गोलमोल किंवा उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहे, त्यांचं समाधान झालं नाही असं त्यांच्या वक्तव्यावरनं वाटलं, पण तुम्ही जी साक्ष दिलेली आहे त्या साक्षीपासून तुम्ही समाधानी आहात का? पुढच्या वेळेला कदाचित तुम्हाला बोलवलं जाणार नाही? बघा, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे की माझ्यावर ठेवलेल्या आरोपांचे मी त्यांना दोन भाग करून सांगितलेले आहेत। पहिला भाग की मी ज्यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्यातली एकही व्यक्ती ही सभागृहाची सदस्य नाही, मी हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या लोकांबद्दल बोललेली आहे। दुसरं, ज्या ट्विटमध्ये ज्या शब्दांमध्ये मी माझं मत व्यक्त केलं त्या शब्दांवर जर आक्षेप असेल तर 1984 आणि 1999 या दोन वेळा विधिमंडळ कामकाजाच्या ज्या याद्या प्रकाशित झाल्या असंसदीय शब्दांच्या, त्या याद्या मी आज त्यांना पुरावे म्हणून दाखवल्या आणि त्या यादीतला एकही शब्द माझ्या वक्तव्यामध्ये नाही, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही। आता त्याच्या उपर त्यांचं असं म्हणणं आहे की काय तुम्हाला वाटत नाही का तुम्ही एकनाथ शिंदेंचा अवमान केला, तर माझ्या ट्विटमध्ये कुठेही एकनाथ शिंदे हा शब्दच नाही आहे, तर मी कसा काय अवमान केला? तर त्यावर त्यांचं म्हणणं आहे की यातलं जे सगळं वर्णन आहे ते वर्णन हे शिंदेंचंच वर्णन आहे। आता ते वर्णन शिंदेंचंच आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे। पण ताई, असं एकंदरीत दिसतंय की तुम्ही किंवा कुणाल कामरा यांनी माफी मागावी यासाठी समितीच पायघड्या घालते की काय? आपण तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात, सरकार महायुतीचं आहे, तुमच्यावर अन्याय होतोय का आणि चुकीचा वापर होतोय का काय? नाही, मला त्यांनी एक शेवटचा प्रश्न विचारला की काय तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यावर केली जाणारी कारवाई ही राजकीय आकसबुद्धीने होते? त्यावर मी माझं नम्रपणे उत्तर दिलं की होय, ही कारवाई आकसबुद्धीने होत आहे आणि असे का याच्या पुष्ट्यर्थ मी एवढंच सांगितलेलं आहे की माझ्यावर ईडी सीबीआय किंवा क्रिमिनलचं कुठलंही बॅगेज नाही, त्यामुळे माझं काम थांबवण्यासाठी मला अडकवण्यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई आकसबुद्धीने होते असं मला वाटतंय। त्याचं मी म्हणणं माझं पण जर काही समजा यातून शिक्षेचं काही प्रावधान असेल किंवा काही झालं तर तुमची तयारी आहे मानसिक? मी शिक्षा भोगायला तयार आहे। मी परिणामांचा सगळा विचार करून मी माझी मांडणी केलेली आहे। त्यामुळे काय त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या निर्णयाचा, समितीच्या कुठल्याही निर्णयाचा मी आदर करेन आणि त्यांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे। मी माफी मागणार नाही। रिसॉर्ट संदर्भातलं त्यांना आता कोर्टामधून दिलासा मिळालेला आहे, निर्दोष मुक्तता त्यांची केलेली आहे। अनिल परब साहेबांच्या संबंधाने ऑनरेबल कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे, पण आता प्रश्न खरा उरतो तो मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा। कारण सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते त्यातले जवळपास
80 ते 90% लोक आता भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यावर आता सोमय्या काहीच बोलत नाहीत. पण सोमय्यांनी बोललं पाहिजे. बोलणे हा त्यांचा धंदा आहे, आरोप करणे हा त्यांचा शिरस्ता आहे आणि त्याच्या मुळाशी जाणे हा सुद्धा त्यांचा छंद आहे. त्यामुळे त्याच्या मुळाशी त्यांनी गेलं पाहिजे. पण आता कुणावर आरोप करतील, कारण सगळेच लोक भाजपमध्ये गेलेले आहेत आणि एखादे परब साहेब, एखादे राऊत साहेब त्यांना कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे. मला वाटतं तरीसुद्धा एखादं प्रकरण, कारण HD व्हिडिओ स्पेशालिस्टला करमत नाही त्याच्याशिवाय, त्यामुळे त्यांच्याकडे प्रकरण असलं पाहिजे. तर त्यांचे जे व्हिडिओ प्रकाशित झाले होते, जे व्हिडिओ मुंबई पोलिसांनी सांगितलं की किरीट सोमय्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ खरेच आहेत, त्या व्हिडिओचं नेमकं काय झालं, त्या व्हिडिओचं उगमस्थान काय, याच्या मुळापर्यंत त्यांनी जावं आणि त्या व्हिडिओची चौकशी करावी.